भारतीय संस्कृत दर्शन ट्रस्ट, जो माझे वडील परमपूज्य सदेशिव महाराज, जे आयुर्वेद परंपरेतले असलेले आणि अध्यात्मातले अधिकारी पुरुष होते. त्यांची एक असं नेहमी ते म्हणायचे, की आपल्याला एक असाध्य व्याधींवर आयुर्वेदाचं काम करत असताना असाध्य व्याधी जे जे आहेत, त्याच्यावर आपण काम करावं आणि ते थोडंसं इंटिग्रेटेड टाईप करावं. असं नेहमी ते म्हणत असताना, एक दिवशी डॉक्टर अरविंद कुलकर्णी म्हणून बॉम्बे हॉस्पिटलचे रेडिओ ऑन्कॉलॉजिस्ट आहेत, ते त्यांना भेटले आणि ते म्हणाले, की "महाराज, आयुर्वेदात कॅन्सरवर काय आहे का?" तर महाराजांनी सांगितलं, की "आयुर्वेद खरं तर कॅन्सर असा शब्द नाही आहे. पण कॅन्सरला सिमिलर जे आहेत, दुष्ट व्रणग्रंथी, अर्बुद याच्यावर मात्र निश्चित अभ्यास करून औषध देता येतं आणि त्याच्यातनं उपशय मिळेल असं निश्चित आहे." असं म्हणून कॅन्सरचं काम करायची अशी सुरुवात करायची ठरली. आणि यावेळेला एक प्रसंग असा घडला, कारण आता आम्हाला यावर्षी कॅन्सरला 30 वर्ष पूर्ण होत आहेत. त्रिदशक कार्यक्रम म्हणून आम्ही 30 वर्ष पूर्ण होतात. पण एक दिवशी असं मी दवाखान्यात असताना, तेव्हा माझा दवाखाना शिवाजीनगर रेवन्यू कॉलनीत आहे. तिथे एक वयस्कर बाई, साधारण 55-57 वर्षाच्या बाईंना एक नातेवाईक घेऊन आले हातावर. माझ्या तिथे तपासणीच्या टेबलावर त्यानं ठेवलं. 2 मिनिटांनी म्हणाले, "आता आम्ही घेऊन जातो." म्हटलं, "पण तुम्ही असं काय केलं?" ते म्हणले, "आमचे जे तुमचे जे ट्रस्टी आहेत, जे त्यांनी आम्हाला सांगितलं, बाळासाहेब भारदे म्हणून, की बाबा यांना तुम्ही बघा आणि औषध द्या." आता त्यांनी सांगितल्यानंतर आम्हाला काय असं म्हणता येत नाही, आम्ही घेऊन जात नाही. यांची तर अवस्था अशी आहे, की तब्येत म्हणजे आम्हाला सगळ्यांनी सांगितलं, की ॲडव्हान्स स्टेजमधली केस आहे. मग मी त्यांना म्हटलं, "ठीक आहे, आता तुम्ही आणलं तर मी त्यांना बघतो." त्यांना घशाचा लॅरिंक्सचा पण जो स्वरयंत्राचा कॅन्सर झालेला होता. व्रण होता, दुर्गंध होता. माझ्या छोट्या रूममध्ये सबंध वास पसरला होता. मी त्यांना त्यावेळेला जे मला माहीत होतं त्या पद्धतीने त्यांना बघितलं आणि आता असं बघून झाल्यानंतर आता ठीक आहे म्हटलं. मग त्या बाईंनी मला खूण केली, की औषधाचं काय? असं खूण केल्यानंतर माझ्याही पुढे थोडासा प्रश्न आला, की आपण काय करावं? मग त्यांना म्हणावं तर पंचायती पूर्ण अभ्यास झालेला नव्हता त्यावेळेला. नाही म्हणावं तर त्या बाईंना मानसिक थोडा त्रास झाला असल्यामुळे मी 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 त्यांना म्हटलं, "बरं ठीक आहे, मी तुम्हाला औषध देतो." त्यांना एक 7 दिवसाचं औषध जे काही त्या परिस्थितीनुसार मला सुचलं ते दिलं. आणि मग 7 दिवसांनी त्या पायी चालत आल्या. मग त्यांना बोलता येत नव्हतं. मग पुढे हळू त्या असं करून त्या पुढे 7-8 वर्ष व्यवस्थित राहिल्या. त्यांच्या मुलाचं लग्न होतं. मला म्हणाल्या, "तुम्ही शेजारी येऊन बसा." मी बसलो. कारण त्यावेळेला या गोष्टी सपोर्टिव्ह म्हणून आवश्यकता मी केल्या. 7 वर्ष मग नातवाला घेऊन येत होत्या. मग त्यावेळेला असं झालं, मी महाराजांना आमच्याकडे असं सांगितलं. ते म्हणाले, "अण्णासाहेब बाळासाहेब भारदे आमचे ट्रस्टी होते, स्पीकर जे महाराष्ट्राचे." मग वेळेला असं ठरलं, की आपण कॅन्सर प्रोजेक्ट सुरू करून अण्णासाहेब डॉक्टर अरविंद कुलकर्णी होते आणि ही गोष्ट 26 मार्च 94ची आहे आणि या केसमध्ये आम्ही ते कॅन्सरचा प्रोजेक्ट सुरू करण्याची आम्हाला प्रेरणा मिळाली. त्या 7 वर्षापायी व्यवस्थित फक्त बोलता येत नव्हतं, बाकी सर्व ठीक होतं आणि आता या प्रकारे आम्ही आज गेले 30 वर्ष काम करतात. अनेक हजार, जवळ-जवळ एक 15,000-16,000 केसेस बघितलेल्या आहेत. कॅन्सर क्युअर करतो असं मी म्हणत नाही, पण कॅन्सरच्या पेशंटची लाईफस्टाईल 5, 10, 15, 20 वर्ष असं आम्ही बऱ्यापैकी ठेवतो. आणि याला विशेष म्हणजे जे आमच्याकडे महाराजांची इच्छा होती, की इंटिग्रेटेड मदत घ्यावी, की आधुनिक सोयी असाव्यात, आधुनिक डॉक्टरांनी ती केस बघावी, आधुनिक डॉक्टरांच्या शी चर्चा करून आपण आयुर्वेदाची चिकित्सा करावी. त्यांनी ते बघून आपलं मत द्यावं. त्या पद्धतीने आज हे काम चालू आहे.